माझी बदनामी करतायत आणि मला खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतायत। तुमच्या विरोधात निषेधाचे बॅनर लावण्यात आले। राजकीय षडयंत्र याच्यात शिंदे गटाचे काही प्रवक्त्यांची फौज मला दिसतीये समोर येताना। विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे। राज्यामध्ये विधानसभा निवडणूक केव्हाही सुरू होऊ शकतात। अशा परिस्थितीत महाविकास आघाडी आणि महायुती हा सामना राज्यामध्ये रंगणार आहे हे जवळजवळ चित्र स्पष्ट आहे। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भामध्ये काही जागांमध्ये पेचप्रसंग निर्माण झालेले आहे। त्यापैकी कुर्ला विधानसभेची एक जागा आहे। खऱ्या अर्थानं कुर्ला विधानसभेवरती महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी दावा ठोकलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका प्रवीणा मोरजकर या कुर्ला विधानसभा मतदारसंघामधून इच्छुक आहेत। मॅडम, तुमचं स्वागत आहे DRV न्यूज मराठीमध्ये। कुर्ला विधानसभा मतदारसंघामधून तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, काय सांगाल त्याविषयी? शिवसेना ही नेहमीच कार्यरत असते, त्याच्यासाठी निवडणुकांची गरज नसते। त्याप्रमाणे आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही विधानसभेसाठी पूर्ण तयार आहे। कधीही कुठल्याही क्षणी निवडणुका लागल्या तरी पण कुर्ला विधानसभेमध्ये उद्धव साहेबांचा जो कोणी असेल उमेदवार तोच निवडून येणार। अशा परिस्थितीमध्ये कुर्ला विधानसभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमधून अनेक उमेदवार रिंगणात लढू इच्छित आहेत। अशामध्ये तुम्ही आहात, कसं बघता या जे समजा अंतर्गत काही संघर्ष करावा लागला तर? अंतर्गत संघर्षाचा प्रश्न उद्भवतच नाही आहे। आम्ही पूर्ण तयारीनिशी आहोत। कधीही निवडणुका लागाव्यात आम्ही तयार आहोत। तुम्ही संभाव्य उमेदवार आहात, निवडणूक लढवण्यासाठी प्रबळ दावेदार आहात। अशा परिस्थितीमध्ये तुमच्या उमेदवारीला संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवलेला आहे। तशा आशयाचं पत्र उद्धव साहेबांना पाठवलेलं आहे। ती नाराजी कशी दूर करताय? हो, असं काही पत्र मला पण माध्यमांकडून प्रसारित झालेलं आहे की 11पेक्षा जास्त मराठा बांधवांवर मी ॲट्रॉसिटी असा हे घेतलेलं आहे। तर असं काही झालेलं नाही आहे अजिबातच। मी तर म्हणेन की जर असं काही मी केलं असेल तर त्या 11 जणांपैकी किमान 2 किंवा 3 लोकांनी तरी त्यांच्याजवळची FIR समोर आणावी, माध्यमांसमोर आणावी। म्हणजे खरं काय आणि खोटं काय हे लोकांसमोर पण येईल असं मला वाटतं। नुसतंच बाता मारून आणि काहीतरी दोष आरोप करून काही अर्थ नाही ना त्या। म्हणजे एखाद्याला उगीचच बदनाम करण्याचं हे कटकारस्थान विरोधांकांचं आहे। कारण मला असं वाटतं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एक सामान्य महिलेला बदनाम करण्याचं म्हणजे समोरचे विरोधक हे घाबरलेलेच आहे आणि बदनाम करण्याचं कटकारस्थान ह्यांचं चाललेलं आहे। नाही, आज तुमच्या विरोधामध्ये कुर्ला विधानसभेमध्ये तुमच्या विरोधात निषेधाचे बॅनर लावण्यात आले। एक मराठा लाख मराठा असे ते तशा आशयाचं होतं। तुम्ही कसं बघता ह्या सगळ्याकडे? ते बॅनर कुणी लावलं असावं? राजकीय षडयंत्र याच्यात वाटतं? सगळ्यात महत्त्वाचं कुर्ला विधानसभेतील मराठा बांधव हे आमच्यासोबत आहे। आमच्या नेहमीच गाठीभेटी होत असतात। त्यांच्या कार्यक्रमाला आम्ही उपस्थिती लावतो, आमचं सहकार्य असतं, एकमताने आम्ही असतो। राहिला बॅनरबाजी, तर ती बॅनरबाजी कुणी केले हे सिद्धच होत नाही आहे। ते सगळं चुकीच्या गोष्टी होत आहेत कारण त्या बॅनरवर कोणाचंही नाव नाही आहे। उगीचच आपलं त्याच्यावर मराठा ह्यांचं लावून माझं चित्र लावून निषेध व्यक्त केलेला आहे। मी पोलिसांना तक्रार केलेली आहे आणि पोलिसांनी जागेवर जाऊन प्रत्येक बॅनर स्वतःच्या हाताने काढलेला आहे। म्हणजे हे एक षडयंत्र आहे की एका महिलेला उगीचच बदनाम करायचं। म्हणजे हे लोक घाबरत आहेत। कुठेतरी लोकशाही पद्धतीने एका महिलेला हे लोक मात करू शकत नाही आहेत आणि म्हणून हे षडयंत्र त्यांनी केव्हापासून चालू केलं आहे। पण याला आम्ही काही घाबरत नाही। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नेहमीच जमिनीवर राहून लोकांची सेवा करत असतात। त्यामुळे निवडणुका कधी होऊ देत, उद्धव साहेबांचा उमेदवार हा जिंकणार म्हणजे जिंकणार। नक्कीच, जेवढा तुम्हाला आत्मविश्वास आहे। परंतु हे जे बॅनर लावलं होतं, तुम्हाला कुणावरती तुमचा आरोप आहे? नेमका आरोप तुम्ही कुणावर करताय? तुम्हाला काय वाटतं याच्यावर? कोणी समोर येतच नाही आहे ना, त्यामुळे आरोप असं करू शकत नाही आहे। पण सध्या तरी मी माध्यमावर ऐकल्याप्रमाणे आणि बघितल्याप्रमाणे शिंदे गटाचे काही प्रवक्त्यांची फौज मला दिसतीये समोर येताना।
त्यांच्याकडून काहीतरी असं बोललं जात आहे की सोम्या गोम्यांना तिकीट देणं वगैरे वगैरे. मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही जर सोम्या गोम्या आहोत तर आम्ही नक्कीच निवडून नाही ना येणार, म्हणजे तुमचा विजय होईल. मग तुम्हाला माध्यमांसमोर येऊन बोलण्याची का गरज पडते? हे तुम्ही गप्प राहावं ना, म्हणजे आम्ही कुठेतरी कमी आहोत तर आम्हालाच येऊ देत ना, म्हणजे तुमचा विजय होईल. तुम्ही आधीच घाबरताय आम्हाला सोम्या गोम्या बोलून, म्हणजे आम्ही कुठेतरी जड आहोत. तुम्हाला आमची भीती वाटते हे स्पष्ट आहे. नाही, एकीकडे तुम्ही म्हणताय की जे कोणी बॅनर लावले असतील ते समोर येत नाही आहे, पण संभाजी ब्रिगेडसारखी खूप जुनी संघटना आहे, त्यांनी थेट तुमच्यावरती आरोप केला आहे. असं वाटत नाही का कदाचित त्यांच्या आरोपामध्ये काही तथ्य असेल? नाही, अजून कोणी समोर आलंच नाही आहे ना. पत्र कुणी लिहिलं आहे तेही नाही माहिती, खाली साईन आहे, पण ती व्यक्ती अजून समोर आलेलीच नाही आहे. म्हणून तर मी आव्हान करते आहे ना, 11पेक्षा जास्त लोकांना जर मी ॲट्रॉसिटी लावलेली आहे किंवा त्यांच्यावर काही केसेस केलेल्या आहेत तर त्याचे FIR घेऊन समोर या ना माध्यमांसमोर. तुम्ही जसं पत्र लावलं, सगळीकडे माझे बॅनर्स लावले निषेधाचे, तुम्ही ते FIR लावा ना, म्हणजे आम्हाला पण बघता येईल काय खोटं आणि काय खरं आहे, जनताही बघेल काय खोटं आणि काय खरं आहे. तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहात, मैदानात उतरतायत, तुमच्यासमोर स्थानिक सत्ताधारी आमदाराचं कडवं आव्हान आहे, त्यांचा सामना कसं करणार? कारण की अनेक विकास कामाचं भूमिपूजन त्यांनी केलेले आहे, डेव्हलपमेंटचा प्रश्न बघितला आणि बहुतांश सोडवलेला आहे, मिल कामगाराचे प्रश्न असतील, तर त्या आव्हानाचा सामना तुम्ही कसं करणार आहात? तुम्ही कुठले मुद्दे घेऊन जात आहे? मला एवढ्या वर्षात मी एवढं बघितलं आहे की जी समोर व्यक्ती आहे तिने त्यांच्या जे आमदार आहेत त्यांची कामं न करता नगरसेवकांचीच कामं केलेली आहेत. हेच मी बघितलेलं आहे आणि हेच खरं आहे. त्यांच्या अखत्यारीत जी कामं होती ती काहीच केलेली नाही आहेत. इथे बरेच मुद्दे आहेत कुर्ला विधानसभेचे ज्याच्याकडे त्यांनी कधीच बघितलेलं नाही आहे. वेळ येताच मी ते सगळे मुद्दे काढीन आणि लोकांच्या समोर आणीन. सध्याचा एक छोटासा मुद्दा आहे की कुठे पाणी नाही मिळत आहे. चुनाभट्टी, कुर्ला वेस्ट, पाण्याशिवाय महिला एवढ्या त्रस्त झालेल्या आहेत. रात्रभर त्यांना झोप मिळत नाही आहे, आजारी पडलेल्या आहेत. असंख्य त्यांना निद्रानाश झाल्याने त्यांना त्यांच्या आरोग्याला धोका झालेला आहे. असं असताना आपल्या इथे कुठेच कुर्ला वेस्ट आणि चुनाभट्टीला पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. तिथे लक्ष देता आलेलं नाही आहे, लक्ष दिलं गेलेलं नाही आहे. आणि मी एवढंच आता तुम्हाला म्हणेन की शिवसेना उद्धव साहब की एक कार्यकर्ता नारी विपक्ष पे भारी है आणि म्हणूनच हे सगळं षडयंत्र रचतायत, माझी बदनामी करतायत आणि मला खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतायत. पण त्यांना हे नाही माहिती शिवसेना उद्धव साहेबांची जी महिला आघाडी आहे ती सगळ्यांवर भारी आहे. ती अशी लेच्यापेच्यांना घाबरणारी नाही आहे. अशी चर्चा आहे तुमच्या मतदारसंघामध्ये तुमचे पती मनीष मोरजकर यांची जी नियुक्ती विधानसभा प्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आली, त्यानंतर काही शिवसैनिक नाराज आहेत. या त्यांच्या नाराजीचा फटका जर तुम्हाला संधी मिळाली तर तिथे होऊ शकतोय का? बघा, एका कुटुंबामध्ये भांड्याला भांडं लागतं. कुटुंब कुठलंही असं नसतं की अंतर्गत वाद नसतं. हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. आमचे वरिष्ठ ते सोडवणार आणि आम्ही सगळे एकत्र आहोत बस. किती आत्मविश्वास वाटतो की प्रवीणा मोरजकर यांना कुर्ला विधानसभेमधून ही संधी मिळेल? सगळ्यांनाच आत्मविश्वास, जे इच्छुक असतात त्यांना सगळ्यांनाच आत्मविश्वास असतो. त्याप्रमाणे मलाही 100% आत्मविश्वास आहे की उद्धव साहेबांनी त्या वेळेला 2017च्या वेळेला 169 प्रभाग क्रमांक हा सर्वसामान्य SC कॅटेगरीमधला होता. म्हणजे इथे पुरुष कॅन्डिडेट पण उभे राहू शकत होते. असं असताना महानगरपालिकेमध्ये 50% जे आरक्षण पूर्ण झालेलं असताना सुद्धा त्या उपर त्यांनी मला महिला म्हणून तिकीट दिलेली होती. आणि तो आत्मविश्वास माझा आजही मजबूत आहे आणि मला असं वाटतं की साहेब मला नक्की आशीर्वाद देतील. नक्कीच. समजा दुर्दैवाने ही संधी तुम्हाला नाही मिळाली तर काय पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही शिवसैनिक आहोत. उद्धव साहेब जो कोणी देणार, म्हणजे मी एक आमच्या शिवसेनेच्या भाषेत बोलते, दगड देणार ना त्यालाही आम्ही निवडून आणणार. काय मुद्दे घेऊन जाणार आहात? थोडक्यात कशी सुरुवात असणार आहे, काय मुद्दे असणार? नाही, आता नाही सांगणार, कारण समोरचे बघताय ना कसं चाललंय, ते आमचे मुद्दे चोरतील ना. अच्छा. आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. कुर्ला विधानसभेमध्ये
नागरिकांना मतदारांना काय आवाहन करताय? मतदारांना एवढंच आवाहन करेन की यावेळेला निवडणुका आहेत, सगळ्यांनी लक्ष देऊन आपल्या विभागाचा किती प्रगती झालेली आहे आणि किती प्रगती बाकी आहे, त्याच्यासाठी कोण उमेदवार आपल्यासाठी व्यवस्थित आहे याचा पूर्ण अभ्यास करूनच आपला उमेदवार निवडावा. कारण एक दिवस तुम्ही उमेदवाराला निवडण्यासाठी प्राधान्य देता, पण त्याचे पूर्ण 5 वर्ष तो उमेदवार आपल्या विभागासाठी प्रतिनिधित्व करत असतो. असं असताना आपल्या अडचणी दूर झाल्यात की नाही, आधीच्या सर्व आपला विभाग काय करतोय, कसा आहे, अडचणीत किती आहे आणि किती अडचणी सोडवल्या गेल्या आहेत याचा विचार करूनच तुम्ही तुमचा उमेदवार निवडावा ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच ह्या होत्या प्रवीणा मोरजकर. कुर्ला विधानसभेमधून त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून इच्छुक आहेत. मात्र आगामी काळामध्ये कुर्ला विधानसभेमधून संधी नेमकी कुणाला मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मी गुणवंत दांगड, DRV न्यूज, मुंबई.